बघता क्षणी नॉनव्हेज प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटेल असं मस्त झणझणीत तर्रीदार मालवणी चिकन कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत. आषाढ विशेष आज आपण हा मालवणी चिकन रस्सा अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने तयार करणार आहोत. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. मालवणी चिकन रस्सा कसा तयार करायचा ते बघूया. तर हा चिकन रस्सा तयार करण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे. 3 ते 4 पाण्याने चिकन अगदी स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेलं आहे. हे चिकन आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली. त्यानंतर 1 लिंबूचा रस घातलेला आहे. इथे मी तयार हा मालवणी मसाला घेतलेला आहे, हा घातलेला आहे. तर साधारण 4 चमचे इथे मी हा मालवणी चिकन मसाला घेतलेला आहे. त्यानंतर आता चवीसाठी तिखट घालायचं आहे. 1 चमचा इथे मी हे घरगुती पद्धतीने तयार करून घेतलेलं लाल तिखट घातलेलं आहे. आता सर्व साहित्य आपल्याला या चिकनसोबत असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमीत कमी अर्धा ते 1 तासासाठी हे चिकन आपल्याला मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. वेळ नसेल तर तुम्ही लगेच वापरलं तरी चालणार आहे. आता हे चिकन मॅरिनेट होत आहे, मुरतंय छान, तोपर्यंत आपण भाजीसाठी एक वाटण तयार करून घेऊया. वाटण्यासाठी काही साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे तव्यावर थोडंसं तेल घातलं आणि आपल्याला इथे कांदा भाजून घ्यायचा आहे. तर एक मोठ्या आकाराचा इथे मी कांदा घेतलेला आहे. हा कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजत असताना तो जास्त काळा करपट होऊ द्यायचा नाही. तुम्ही ते बघू शकता कांद्याचा हलकाच रंग चेंज झालेला आहे. आता लगेचच यामध्ये आपल्याला नारळ घालायचा आहे. तर इथे मी सुकं खोबरंच वापरलेलं आहे. तुम्ही इथे ओल्या नारळाचा वापर करू शकता. तर आता मी इथे सुक्या नारळाचा वापर इथे करते आहे. एक अख्खी खोबऱ्याची वाटी होती ती मी किसून इथे वापरलेली आहे. कांदा खोबरं छान भाजून झालेलं आहे. एका प्लेटवर इथे मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं आलं मी घातलेलं आहे. साधारण अर्धा इंच आल्याचे तुकडे घातले. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या घातलेल्या आहे आणि या सर्व साहित्याचं इथे वाटण मी तयार करून घेतलं. आता इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 मोठे चमचे भरून तेल गरम करून घेतलेलं आहे. आता या गरम तेलामध्ये हे तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर कोकण पद्धतीने आज आपण ही भाजी बनवणार आहोत. कोकणामध्ये नारळाचा भाज्यांमध्ये जास्त वापर केला जातो. तुम्ही इथे ओल्या नारळाचा वापर करू शकता. मी इथे सुकंच नारळ घेतलेला आहे किंवा मग तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा वापर करू शकता. आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे. तर इथे मी पुन्हा हा तयार मालवणी चिकन मसाला घेतलेला आहे. 2 चमचे चिकन मसाला मी इथे घालून घेतलेला आहे. आपण मॅरिनेशनच्या वेळेस सुद्धा मसाला वापरलेला आहे. त्यानंतर आता चवीसाठी थोडंसं मीठ घालून घेतलं. चिकनसाठी लागणारं मीठ आपण पूर्ण मॅरिनेशनच्या वेळेस वापरलेलं आहे आणि आता इथे फक्त आपल्याला रश्श्यासाठी मीठ घालायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. हा मसाला अगदी मस्त असा तयार झालेला आहे. तेल छान सुटलेलं आहे आणि आता मसालासुद्धा आपण बाजूला ठेवून देऊया. चिकन आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मोठ्या कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये इथे मी जिरं घातलेलं आहे. त्यानंतर अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे. एक मोठ्या आकाराचा छान बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. आता हा कांदा व्यवस्थित आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. कांदा खूप जास्त तांबूस होऊ द्यायचा नाही किंवा खूप जास्त काळा करपट होऊ द्यायचा नाही. कांदा खूप जास्त करपला गेला तर मग भाजीला कळवट चव येऊ शकते. आता यामध्ये अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे. व्यवस्थित आता कांदा आणि हळद इथे मी परतून घेतली. यामध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर अशी घातल्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते आणि चिकनसुद्धा मस्त चवीला छान लागतं. आता कोथिंबीर थोडा वेळ परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तास हे चिकन छान मसाल्यांमध्ये मुरवून घ्या. मात्र वेळ नसेल तर तुम्ही लगेचच वापरलं तरी चालणार आहे. आता व्यवस्थित हे चिकन असं आपल्याला सुरुवातीला मोठ्या आचेवर असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे हळूहळू चिकन आपल्या अंगी असलेलं जे पाणी आहे ते रिलीज करू लागतं. तर इथे छान मी असं हे चिकन परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये साधारण 1 कप मी पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला चिकन छान मोठ्या आचेवर व्यवस्थित आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग यामध्ये पाणी घालायचं. तर ज्या भांड्यामध्ये आपण चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलेलं होतं त्याच भांड्यामध्ये मी पाणी फिरवून घेतलेलं आहे आणि वापरलेलं आहे. आता व्यवस्थित असं हे चिकन हलवून घेतलं आणि यावर झाकण ठेवायचं आहे. तरी ते झाकण ठेवत असताना तुम्ही बघू शकता असं खोलगट मी परात घेतलेला आहे. आता या परातावर पाणी घालायचं
आणि हे जे पाणी आहे हे हळूहळू खाली चिकनमध्ये पडत राहतं आणि त्या पाण्यावर आपलं जे चिकन आहे ते अगदी छान शिजलं जातं. तर इथे साधारण 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता, मी आता हे झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे चिकन व्यवस्थित आपण असं खालीवर हलवून घेऊ. अजून पूर्णपणे हे पीसेस शिजलेले नाही, त्यामुळे पुन्हा हे झाकण आपल्याला असंच ठेवायचं आहे. जर यावरचं पाणी आटलेलं असेल तर तुम्ही यामध्ये पुन्हा पाणी भरून ठेवू शकता. साधारण 1 ग्लास पाणी मी ठेवलेलं होतं आणि आता पुढच्या साधारण 4 ते 5 मिनिटानंतर इथे मी झाकण पुन्हा काढून घेतलेलं आहे आणि असं हे चिकन आपण खालीवर हलवून घेऊया. तर चिकन शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हे चिकन अगदी झटपट शिजवून घेऊ शकता. आता यामध्ये आपण वर ताटामध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ते छान गरम आहे, तेच पाणी इथे शिजण्यासाठी मी वापरते आहे. ते पाणी पूर्णपणे मी इथे घातलेलं आहे आणि आता हे चिकनचे पीसेस व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण यातलं एक पीस चेक करून बघूया शिजलाय की नाही. हे बघा, अगदी परफेक्ट असं हे चिकन शिजलेलं आहे. चिकनच्या क्वालिटीनुसार सुद्धा इथे चिकन शिजण्यासाठी वेळ थोडा कमी जास्त लागू शकतो. मला इथे साधारण 8 ते 10 मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि आता हे चिकन परफेक्ट शिजलेलं आहे. यामध्ये हा जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे हा मसाला घालायचा आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी झटपट बनवून तयार होते. तर आषाढ विशेष आज आपण मालवणी चिकन रस्सा बनवतो आहे. हा चिकन रस्सा तुम्ही पार्टी समारंभामध्ये सुद्धा बनवू शकता. घरी जर पाहुणे आले असतील, काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा चिकन रस्सा बनवू शकता. आता हा रस्सा तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवा त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. आता थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे कारण भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर सुद्धा भाजी थोडीशी घट्ट होते आणि मस्त अशी तरी सुटलेली आहे. भाजीला रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि ही भाजी परफेक्ट अशी तयार झाली आहे. आता सर्वात शेवटी यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि अशा पद्धतीने हा मस्त असा तरीदार झणझणीत मालवणी पद्धतीने चिकन रस्सा इथे बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा चिकन रस्सा तुम्ही सुद्धा एक वेळा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.